तर आज आपण बघणार आहे क्लास 10th चॅप्टर नंबर 1 प्रॅक्टिस सेट नंबर 1.4. तर याआधी आपण या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे सायमल्टेनियस इक्वेशन, ग्राफ थेरी, एलिमिनेशन मेथड, जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन म्हटलेलं आहे. ठीक आहे. आणि आपण याच्यात काय बघणार आहे आता 1.4मध्ये आपण याच्या आधी क्रॅमर्स रूल्स पण बघितलेला आहे. तर आज आपल्याला इथे क्वेश्चन नंबर 1मध्ये काय म्हटलं बघूया. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. तर आता आपल्याला काय म्हटलं की सायमल्टेनियस इक्वेशन हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर याला आपण एलिमिनेशन मेथडने सॉल्व करू शकतो. ठीक आहे. आपल्याला आधी फॉर्म चेक करून घ्यायचा आहे की हे कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे. ठीक आहे. तर हे लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये नाही आहे. तर आपल्याला काय करावं लागेल आधी की याला लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आपल्याला याला कन्वर्ट करावं लागेल. तेव्हाच आपण याला इझिली सॉल्व करू शकतो. ठीक आहे. नंतर आपल्यावर डिपेंड आहे की आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशनने सॉल्व करायचं की एलिमिनेशन मेथडने सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. तर बघूया आपण काय म्हटलं आहे 1मध्ये 2/x - 3/y = दिलेलं आहे 15. ठीक आहे. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. नंतर 8/x + 5y = 77. हे झालं इक्वेशन नंबर 2. ओके. तर आधी काय करावं लागेल आपल्याला, तर याला कन्वर्ट करावं लागेल. तर आपण कन्वर्जन कसं करणार आहे असं बघा. तर हा 2 इथे येईल, तर 1/x असा येईल इथे. ओके. याला आपण या फॉर्मॅटसुद्धा लिहू शकतो. नंतर 3 बाहेर येईल आपलं, तर 3 ब्रॅकेट 1/y असं पण आपण लिहू शकतो. म्हणून आपण तसं केलेलं आहे. तर आपण काय केलं आहे कन्वर्ट इन लिनियर इक्वेशन. आधी काय केलं लिनियर इक्वेशनमध्ये त्याला कन्वर्ट. लाईट 1/x = घेतला आपण m. ठीक आहे. हा व्हेरिएबल घेतला समजा एक आपण इक्वेशन नवीन तयार करण्यासाठी. तर आणि नंतर घेतला 1/y = इक्वेशन, नंतर घेतला 1/y आणि व्हेरिएबल घेतला आपण n. म्हणजे आपल्याला इक्वेशन समजलं पाहिजे फर्स्टली, म्हणून आपण ते घेतलेलं आहे 2 व्हेरिएबल्स. तर कसं होईल आता आहे 2m - 3n = घेतला आपण 15. ठीक आहे. तर हे झालं इक्वेशन नंबर आपलं 3. नंतर नेक्स्ट घेतला आपण 8m प्लस घेतलं गेलं प्लस 5n = आला 77. इक्वेशन नंबर झाला आपला, हे इक्वेशन नंबर झाला 4. आपण याला काय लिनियर फॉर्ममध्ये कन्वर्ट केला तर आपल्याला इझी होईल आता हे सॉल्व करायला. म्हणून आपण इथे कोणती मेथड यूज करणार, तर एलिमिनेशन मेथड यूज करणार. ठीक आहे. तर एलिमिनेशन मेथडमध्ये आपण काय करतो तर कोएफिशियंट्स, तर यात आपण एलिमिनेशन मेथड यूज करणार आहे. तर एलिमिनेशन मेथडमध्ये काय करतो आपण आधी, तर कोएफिशियंट आपण सेम करून घेत आहे. ठीक आहे. तर इथे कोएफिशियंटमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, इथे 2m - 3n = दिलं आपल्याला 15. ओके. तर आपण दोन्ही इक्वेशन जर पाहिले तर इथे आपल्याला 2m दिलेलं आहे. ठीक आहे. इथे 2m आहे आणि इथे किती दिलेलं आहे तर 8m दिलेलं आहे. इथे 3n आहे आणि इथे 5n आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, तर आपण इथे इक्वेशन नंबर 3मध्ये याला मल्टिप्लाय करणार आहे 4नी. ठीक आहे. कारण की इथे होईल तर 4, आपण याला काय करणार आहे मल्टिप्लाय करणार आहे 4नी. तर काय होईल मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 3/4, कारण की आपल्याला इक्वेशन नंबर 3ला 4नी मल्टिप्लाय करायचं आहे. तर आपण इथे केलेलं आहे. तर आपलं किती आलं 8m - 4n = 16. तर इक्वेशन नंबर झालं आहे आपलं 4. आता काय करायचं आपल्याला सबस्टिट्यूटिंग इक्वेशन 5 to 4 इक्वेशन नंबर 5ला आपल्याला 4मध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे. ठीक आहे. तर कसं होईल तर इथे आपण 8m प्लस काय येणार आहे 5n = आलं 77. नंतर 8m - 12n = आपलं 16. इक्वेशन नंबर 4 आपण याच्यात पुट केलेलं आहे. तर आधी काय होणार याची आपण करणार आहे सबस्ट्रक्शन. तर 8m कॅन्सल होऊन जाईल. नंतर 5n आणि 12n किती होतं ते, तर इथे ॲडिशन होईल दोघांची, तर इथं 17n. नंतर 77 आणि 16 इथे होईल मायनस, तर येईल आपले आन्सर येईल 17. तर इथे किती 17n आणि 17, तर 17 1 जार 17, म्हणजे nची व्हॅल्यू आपली किती आली तर ती आली आहे 1 आली आहे इथे. आता काय करायचं आहे पुटिंग n = 1. तर आता हे इक्वेशन नंबर nची व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायची इक्वेशन नंबर 3मध्ये. तर काय म्हणून 2m - 3 nची व्हॅल्यू आपली किती आहे तर 1 आहे = किती येईल 15. ओके. तर 2m - 3 किती होईल = 15. तर 2m = आता हे 3 हा लेफ्ट हँड साईडला आहे तर तो जाईल राईट हँड साईडला, म्हणून किती होईल इथे मायनसमध्ये आहे तर राईट हँड साईडला येईल, तर इथे होईल प्लसमध्ये. तर 15 + 3 = होणार आहे आपलं 18. तर इथे किती होईल 18, इथे आहे मल्टिप्लिकेशनमध्ये तर 2 जाईल डिवायडेशनमध्ये, म्हणजे 18/2. तर इथे येईल जाईल mची व्हॅल्यू आपली आली आहे n. आता आपल्याला काय जे आपण इक्वेशन इथे x आणि yच्या फॉर्ममध्ये काढलेले होते आणि आपण त्याला m आणि n मध्ये कन्वर्ट केलं, तर आपल्याला काय आता त्याची व्हॅल्यू सांगायची x आणि yची. तर आपण कसं सांगणार आहे तर 1/x आपण असं घेतलेलं होतं.
तर इज इक्वल टू किती आला आहे 9, म्हणजे किती येईल 1/9. एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे तर 1/9 येणार आहे. तसंच 1/y किती आहे तर वायची व्हॅल्यू निघाली आपली 1, तर आपण काय 1/1 तर इज इक्वल टू किती येईल वाय, म्हणजे वायची व्हॅल्यू आपली आली आहे ती आली आहे 1. तर एक्स अँड वायची व्हॅल्यू किती ते तर एक्सची आहे 1/9 आणि वायची आहे ती आहे 1. बघूया नंबर 2 क्वेश्चन नंबर काय म्हटलं आहे तर काय 10/x + y + 2x - y इज इक्वल टू आहे 4. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. ओके. नंतर 15/x + y - 5/xy - 2 तर झालं इक्वेशन नंबर 2. तर याला सॉल्व कसं करणार आपण 1/x + y सेम आता आपण काय करणार इथे जसं आपण आधल्या याच्यात कन्वर्ट करून घेतला आहे लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये तसं आपण काय केलेलं याला लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहून गेलं म्हणजे हे किती होईल 10 x + y 1/x + y. ओके. तर आपण याला व्हेरिएबल घेतला आहे u आणि 1/x - y याला घेतला आहे v. झालं हे इक्वेशन 1 आणि 2 आपण कन्वर्ट करून घेतलेलं आहे इथे लिनियर फॉर्ममध्ये. आता 10u आता हे लिनियर फॉर्ममध्ये आलेलं आपलं इथे ते कसं आलं 10u + 2v इज इक्वल टू आलेलं आहे 4 तर इक्वेशन नंबर 3 झालं. नंतर 15u - 5v इज इक्वल टू आलं 2 तर इक्वेशन नंबर 4. आता आपण इथे काय एलिमिनेशन मेथड यूज केलेली आहे तर त्यात काय कोएफिशियंट आपलं सेम पाहिजे तर काय केलं आपण इथे आपलं 2 आहे इथे आहे 5. ओके. तर इथे आपण 5ने मल्टिप्लाय करू इथे आपण करू 2ने मल्टिप्लिकेशन. तर 10u + 2v इज इक्वल टू किती येणार आहे 4 मल्टिप्लाय बाय आपण करणार आहे 5. ओके. नंतर 15u - 5y इज इक्वल टू किती आलेलं आहे तर 2 मल्टिप्लाय बाय आलं आहे 2. तर काय केलं आपण 15u + किती केलं आहे 10v कारण की इथे झालेलं आहे 5नी इथे झालं आहे 2नी तर किती 10 5 जर येतील आपली ते 15 म्हणून इथे 15 आलं. परत इथे 5ने मल्टिप्लाय केलं 2ला तर इथे आलं 10v आणि इथे 4 5 जर ते आपलं 20 म्हणजे इक्वेशन नंबर झाला आपलं 5. ठीक आहे. नंतर इथे आपण 2ने मल्टिप्लाय करणार तर 15 मल्टिप्लाय बाय 2 किती होणार आहे तर इथं 13u - 5v म्हणजे होईल 10 आणि इथे होईल 2 आहे तर इथे होईल 4. ठीक आहे. तर हे झालं आपलं इक्वेशन नंबर 6. आता करायचं आपल्याला ॲडिंग इक्वेशन 5 अँड 6ला तर इथे किती होईल 15u + 10v इज इक्वल टू 10 इक्वेशन नंबर 5. तसंच 13u - 10v इज इक्वल टू -4 इक्वेशन नंबर 6. तर आता काय करायचं आपल्याला याच्यात मायनस ॲडिशन करायची याची तर कसं होईल 15 आणि 13 होतील आपले 18u 10v दोन्ही कॅन्सल इथे दोघांमध्ये मायनस होईल तर आपला आन्सर किती येईल 16 म्हणजे 16/18 आपला येणार आहे. तर आपण याला सॉल्व करू शकतो. इथे येईल 2/10. ठीक आहे. याला पण आपलं कट होते तर येईल 1/5 म्हणजे आपली यूची व्हॅल्यू आली ती आली आहे 1/5. तसं सेम पुटिंग यू आपल्याला आता 1/5 इक्वेशन नंबर 5 मध्ये पुट करायचं आहे. 1/5ला आपण इक्वेशन नंबर 5 मध्ये पुटिंग करणार आहे तर कसं येईल 15 मल्टिप्लाय बाय 1/5 + 10v इज इक्वल टू 20. तर इथे किती 5 10 जर 15 कट होऊन जाईल इथे म्हणजे इथे 10 + 10v इज इक्वल टू 20. आता v आपला लेफ्ट हँड साईडला आला 10/10 म्हणजे येईल आपल्या इक्वेशनची व्हॅल्यू 1 म्हणजे vची व्हॅल्यू आपली येईल 1. तसंच आपण जसं आधीच्यात कन्वर्ट केलेलं आहे तसं आता x आणि yची व्हॅल्यू आपल्याला इथे सांगायचं तर किती येणार 1/x इज इक्वल टू घेतला आपण u. ओके. 1/x + y इज इक्वल टू घेतला आपण 1/5 तर 5 इज इक्वल टू किती येणार आहे तर x + y नंतर x + y इज इक्वल टू येणार आहे 5 म्हणजे इक्वेशन नंबर आपलं झालं 7. तर हे आपलं नवीन इक्वेशन मिळालेलं आहे याच्यात. तसंच 1/x - y इज इक्वल टू घेतली आपण v आणि 1/x - y इज इक्वल टू घेतला आपण. तर इथे पण आपलं एक नवीन इक्वेशन तयार होत आहे 1/x - y इज इक्वल टू आपलं इक्वेशन आलं 1 इक्वेशन नंबर 8 झालेलं आहे. आता काय इक्वेशन नंबर 7 आणि 8ला आपल्याला इथे ॲडिशन करायचे आहे तर किती येईल x + y इज इक्वल टू आलं 5. ठीक आहे. आणि x - y इज इक्वल टू आपलं 1 तर हे किती होईल y दोन्ही कॅन्सल होऊन जातील 1x आणि 1x होईल आपला 2x इज इक्वल टू 5 + 1 होईल आपला 6 म्हणजे x इज इक्वल टू किती 6/2 इज इक्वल टू 3 होईल जाईल म्हणजे आपली एक्सची व्हॅल्यू आली इथे 3. तसं आपल्याला आता वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागेल काय पुटिंग इक्वेशन 7. आता याच्यात काय करायचं आपल्याला इक्वेशन नंबर 7 आपल्याला याच्यात पुट करायचं तर काय x + y इज इक्वल टू 5 म्हणजे y इज इक्वल टू 5 - 3 किती होत आहे इज इक्वल टू येते आपलं आन्सर इन 2 म्हणजे yची व्हॅल्यू आपली आली आहे तर ती आली आहे 2 आणि x आणि yची व्हॅल्यू किती होईल 3 आणि 2. ओके.
बघूया थर्डमध्ये आपल्याला दिलेलं आहे 27/x-2 प्लस 31/y+3 इज इक्वल टू 85. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. 31/x-2 प्लस 27-y+3 इज इक्वल टू 89. हे झालं इक्वेशन नंबर 2. तर याला आपल्याला लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर कसं होईल 1/x-2 इज इक्वल टू व्हेरिएबल घेतला आपण a, नंतर 1/y+3 व्हेरिएबल घेतला आपण b. ओके, तर काय होईल इथे होईल 27a प्लस 31b इज इक्वल टू 85. तर इक्वेशन नंबर झाला आपलं 3. आता इथे जर बघितलं आपण तर 27a होता आधी, तर तो 27ab दाखवत आहे. म्हणजे इक्वेशन सेमच आहे, फक्त व्हॅल्यू चेंज झालेली आहे तिकडे. तर कसं होईल 31a प्लस किती आहे 27 इज इक्वल टू 89. याचा अर्थ काय किती इथे काय होणार आहे तर ॲडिशन होणार आहे. या इक्वेशनमध्ये काय होणार आहे तर ॲडिशन होणार. तर काय होणार ॲडिंग इक्वेशन नंबर 3 and 4. तर 27a प्लस 31b इज इक्वल टू 85 प्लस 31a प्लस 27b इज इक्वल टू 89. ॲडिशनच करायचे तर किती होणार आहे 174. 31 and 27 तर येईल 58b. परत 27a and 31a इज इक्वल टू 58a. तर याला काय होईल सिम्पली डिव्हिजन होईल 58नेच. तर आपण किती घेतलं इथे 58 1 जार 58, 58 1 जार 58 आणि 174 डिवायडेड बाय 58 केलं तर इथं आपला आन्सर येत आहे 3. तर याला किती 3 डिवाइड होते. हां, नंतर काय होईल आपलं राहिलं काय तर a प्लस b इज इक्वल टू आपल्याला राहिलं आहे 3. म्हणजे हे झालं इक्वेशन नंबर 5. तर काय सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 3 फ्रॉम आपण करणार आहे 4मधून. तर 31a प्लस 27b इज इक्वल टू 89, 27a प्लस 31b इज इक्वल टू 85. आपल्याला ज्या वेळेला इक्वेशनमध्ये आपल्याला असं दिसते, ठीक आहे, तर त्यावेळेला काय होईल फर्स्ट आपल्याला ॲडिशन करायचे, सेकंड आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचे, म्हणजे दोन्ही मेथड यूज करायचे. तर इथे होणार आहे आन्सर येणार आहे 04. इथे येणार आहे 4b मायनस 4a. सेम इथं पण डिव्हिजन येईल 4नीच, ठीक आहे. हे पण कट होऊन जाईल. इथे पण 4 1 जार 4 म्हणजे आपला आन्सर किती येत आहे तर a मायनस b इज इक्वल टू 1. तर इक्वेशन नंबर झाला 6. तर काय ॲडिंग इक्वेशन 5 and 6मध्ये तर a प्लस b इज इक्वल टू 3, a मायनस b इज इक्वल टू 1. तर 3 1 4, नंतर b दोन्ही कॅन्सल होत आहे. तर आपल्या इथे 2a इज इक्वल टू किती 4, म्हणजे 4/2 इज इक्वल टू किती तर येणार आन्सर 2. ठीक आहे. तर इथे करायचं पुटिंग इक्वेशन नंबर 5मध्ये आपल्याला पुट करायचं इक्वेशनला. तर इथे होईल a प्लस b इज इक्वल टू 3, 2 प्लस b इज इक्वल टू होईल 3. तर इथे होईल b इज इक्वल टू 2 मायनस 3 इज इक्वल टू किती राहणार आहे तर 1 राहणार. म्हणजे बीची व्हॅल्यू आपली किती आली आहे तर 1 आली आहे. सेम 1/x-2 इज इक्वल टू आपण घेतला a, 1/x-2 इज इक्वल टू आपला 2. इथे किती 1 इज इक्वल टू 2, x-2 4x-4 इज इक्वल टू 1. नंतर 2x इज इक्वल टू 1 प्लस 4 अँड 2x इज इक्वल टू 5. म्हणजे x इज इक्वल टू ची व्हॅल्यू किती आली आहे तर 5/2 आलेली आहे. कारण की याला सॉल्व होत नाही, म्हणजे आपली व्हॅल्यू किती आहे 5/2. सेम आता हे एक्सची व्हॅल्यू फाइंड केली तर वायची 1/y+3 इज इक्वल टू b. ओके, 1/y+3 इज इक्वल टू 1. तर 1 इज इक्वल टू y+3, 1 - 3 इज इक्वल टू y, म्हणजे येईल -2. म्हणजे आपली एक्सची व्हॅल्यू झालेली आहे 5/2 आणि वायची व्हॅल्यू झालेली आहे तर ती आहे -2. बघूया नेक्स्ट इक्वेशन नंबर 4. यात काय दिलं आपल्याला 1/3x प्लस y प्लस 1 + 3x - y इज इक्वल टू 3/4. तर 1/2 3x प्लस y, 1/2 3x प्लस y इज इक्वल टू 1/8. तर इक्वेशन नंबर 1 आणि 2 आपण याच्यावरूनच घेणार आहे. सेम याला लिनियर इक्वेशनमध्ये फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार आहे. इथे आपण व्हेरिएबल घेतले m+n इज इक्वल टू घेतले आपण 3/4. इक्वेशन नंबर 3 झाला आपलं त्यातला 1/2m - 1/2m इज इक्वल टू आपण घेतला आहे 1 - 8. इक्वेशन नंबर 4 झालं आहे. आता काय मल्टिप्लाइंग इक्वेशन 4/2. तर काय इक्वेशन नंबर 4ला आपल्याला 2मधून मल्टिप्लाय करायचं. तर किती m - n इज इक्वल टू 1/4. इक्वेशन नंबर आपला 5 बनला आहे. नंतर काय ॲडिंग इक्वेशन नंबर 3 and 5. तर आता ॲड करायचा m+n इज इक्वल टू किती आपला 3/4 अँड mn मायनस घेतला आपण 1/4. तर इक्वेशन नंबर 3 and 5 आपण इथं घेतलेलं आहे. तर किती इथे 2/4. ओके, इथे n कॅन्सल होईल म्हणजे इथे 2m, म्हणजे 2m इज इक्वल टू 2/4. ठीक आहे. तर इथे 2m इज इक्वल टू 2/4
दोघंही कट होऊन जाईल म्हणजे 1 आणि 4 येऊन जाईल. म्हणजे एमची व्हॅल्यू आपली किती 1 to 4. आता पुटिंग एम इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन नंबर 3. तर किती होईल एम एम अपॉन 4 प्लस एन इज इक्वल टू 3/4. म्हणजे एन इज इक्वल टू 3/4 आहे मायनस 1/4 इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर इज इक्वल टू किती येणार आहे 2/4 इज इक्वल टू 1/2. आता एम एन एन याची आपण व्हॅल्यू पुटअप केलेली इथे. ठीक आहे. तर किती 1/4 इज इक्वल टू 1/3x प्लस वाय अँड 1/2 इज इक्वल टू 1/3x इज इक्वल टू वाय. तर इथे येईल 3x प्लस वाय इज इक्वल टू 4. तर इक्वेशन नंबर 6 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. इक्वेशन नंबर 7 ॲड इक्वेशन नंबर 6 अँड 7. तर ॲडिशन करायचे तर 2x प्लस वाय इज इक्वल टू 4 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. वाय दोन्ही याच्यात कॅन्सल. 4 प्लस 2 इज 6. ठीक आहे. इथे येईल 3 इज 6x म्हणजे 6/6 किती होतं तर 1 होतं आपलं 6 1 6 म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपली आली तर ते आली 1. सेम सबस्टिट्यूटिंग एक्स इज इक्वल टू 1 इक्वेशन नंबर 5 मध्ये पुट करायचं तरी 3 मल्टिप्लाय बाय 1 प्लस वाय इज इक्वल टू 4. तर की 3 प्लस वाय इज इक्वल टू 4 वाय इज इक्वल टू 4 मायनस 3 इज इक्वल टू 1 म्हणजे एक्स आणि वायची किती आलेली आहे तर दोन्ही याची व्हॅल्यू 1 1 आलेली आहे.